तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. पहिलं तुमची सकाळ खूप छान अशी जाव अशी आशा करते, देवाला प्रार्थना करते खूप चांगला दिवस जाऊ द्या तुम्हाला. तर कसं आहे माहिती आहे का, जेवढे माणूस उपकार करतं उपकार त्या उपकाराची फेड लगेच होते एका क्षणात. म्हणजे झाकली तर आपली, उगलली तर लोकाची. तर कसं आहे माहिती आहे का, त्याची इज्जत काढायला मला एक क्षण पण नाही लागणार. त्या दिवशी तर आनंदाने बोलत होता, फोन पे नंबर दे, दुनवे दे, दारी दे. पण मी आज कोणच्या परिस्थितीत आहे, मला जेवायला आण हाय नाही त्याला काहीच माहीत नाही. आज पोरगी कशी आहे ते पण माहीत नाही. आज बानू जवळजवळ 12 वर्षाची झाली. 12 वर्षाची झाली तर त्या लेकराला काय म्हणून लागत नसं. प्रत्येक गोष्ट इकात घ्यायची, प्रत्येक गोष्ट इकात घेऊनच खायची प्यायची. पण लोकांपुढं हात कधी पसरले नाहीत. मी भीक पण मागितली, लोकांपुढं भीक मागितली. पण ती भीक काय मागितली माहिती आहे का तुम्हाला? खाण्यापिण्याची पोटाला लेकरा बाळांच्या. त्याची मला लाज नाही. आणि मी गर्वाने सांगू शकते, लेकरासाठी आई काही करते पण त्याला म्हणजे त्यांना काहीच किंमत नाही. त्यांना माझ्या उपकाराची काहीच किंमत नाही. जेवढे उपकार केलेलं साईडला ठेवायचं आणि जे नाही का नाही ते पुढं आणायचं. म्हणजे जे उपकार केलेलं असतं ते महाग सोडायचं आणि जे नाही केलेलं ते दुप्पट सांगायचं. का? कारण त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की माणूस हसू शकत नाही, बोलू शकत नाही. त्याच्या माग जबाबदाऱ्या आहेत, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत. जाणीवाची फेड कशी करायची हे पहिली माणसं होती. पहिले जी बाया होत्या, माणसं जी होती ती असं नव्हतं. त्याला बोलून आणि म्हणतात ना, निंद्या करणाऱ्याचं घर शेजारी असावा. रोज का धुणं धुईना, रोज का धुणं धुवून भिक म्हणजे काय म्हणतात त्याला, रोज का आपली निंद्या करना आणि रोज आमचं धुणं धुऊ द्या, मला काहीच फरक नाही पडत. पण ती एक विसरतात, त्यांच्या आशीर्वादानं का नाही माझं चांगलं आहे, चांगलं घरात आहे. आधी मस्त अशी म्हणते ती की आमच्यामुळं झालं. ठीक आहे, तुमच्यामुळं झालं तर तुमच्यामुळं झालं. तुम्ही नाचायला लागला तर नाचा, उघडं बसायचं तर बसा, तुमची मर्जी, आम्ही काय सांगायचं. पण माणूस बोललेलं हाणलेलं वळ बुजतात, पण बोललेले शब्द कधीच बुजत नाहीत. आता काय कोण कुठलं त्यांचं नाव घ्यावं अशी त्यांची लायकी नाही. आणि किती वेळा तर नाव घेतलं, किती वेळा तर त्यांना इज्जत काढलेली आहे मी. त्यामुळे का नाही माझ्या भाऊ बहिणी म्हणतात, ताई नको लक्षात येत जा, कुत्री भुकणारी लय असतात. आणि एक तर कुत्री आहे म्हातारी झाली पण अशी फडफड 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 करायला लागली या. तिच्या जी इज्जत काढायला लागली का नाही ते असं तिला वाटायला लागलंय की आता तुम्ही म्हणसान की अचानकच ताई तू कशी काय बोलायला लागली. अचानकच नाही. मी माझं जेवढं मी सहन केलंय, जेवढं मी दुःख, जेवढं माझं हसून खेळून खायचं वय होतं का नाही त्या वयामध्ये माझं पण लग्न झालंय. माझं पण 15 वर्षातच लग्न 11 वर्षातच लग्न झालेलं आहे. आता डिटेल माझी आमची तारीख लक्षात नाही, जन्म झालेला माझा. त्यामुळं का नाही माझं पण खूप लहान वयामध्ये लग्न झालंय. बाळ विवाह म्हणतात ना, ती तसं झालंय. पण कसं असतं माहिती आहे का, आई बापा असून पण
आई बाप असून पण का नाही, जिथं चांगलं येत असेल ना, देवाच्या मनात असेल ना, पटकन लग्न व्हायचं तर होतंय. आणि तसं माझं डोकं चलत नव्हतं शाळेमध्ये, म्हणून माझं लग्न लावून दिलं. मला नाही त्या वयात लग्न झाली, नाही त्या वयात मार ही सैन केला. लेकरं दोन दोन बाळ माझे असेच गेलेले आहेत, हाणून मारून. ना मी कधी सांगितलं नाही तुम्हाला, हाणून मारून 2 बाळ असेच माझे गेलेले आहेत. त्यामुळं का नाही, ही तिसरं बानू जी होती का नाही, ती तिसरं पण जाणारी नव्हती. म्हणून तिचा जीव वाचवण्यासाठी मला तोच नकोय. आणि मग ती आता लय फडफड फडफडा करायला लागली या. तर तुझी पंख छटायला मला येत्यात, आणि तुझ्या समोर येऊन बोलायला पण मला भीती नाही वाटत. माझ्या नाही त्या टायमाला माझ्या घरात हाय नाही, माझ्या लेकरांना विचारत नाही. कधी माझ्या लेकरांना तुमचा बिस्किट पुडा माहीत नाही. पण बोलायचं किती नाक उचलून, लय नाक उचलून बोलायचं ना, तर तसंच ती बाई शेंडा तसाच राहू दे मला. आणि तू काय मला देऊन घेऊन दमली नाही, त्यामुळं का नाही, जाणीव आणि उपकाराची भाषा तर तू करूच नको. तू मला जेवढं पण खाया घातलंस का नाही माझ्या लेकरांना, मला तेवढं माझे आईबाप मला पुरवतच होती. म्हणून तुझ्या लेकाला आधी दाब आणि तवा मला बोल. तुझ्या लेकाला तू घालत असशील इथलेलं ही केलेलं, पण मला जे घातलंस का नाही ते माझे आईबाप पुरवत होती. आणि हे पुराव्यासहित मी बोलायला तयार आहे. आणि असं नको समजावता तुझ्याच घरचे माणसं पुरावे आहेत. माझी पण पुरावी तिथं शेजारी पाजारी आहे तीच की, वडराची ही अशी भरपूर आहे ती. त्यामुळं का नाही, म्हणजे सॉरी मी वडराची म्हणले, कारण तिथं सगळी वडराचीच गली आहे ना. त्यांचं आता आडनाव आपल्याला काय माहीत नाही, पण असं नाव घेतलं म्हणून सॉरी त्याबद्दल. मग त्याच्यात का नाही सगळ्यांना विचारते मी. आता काल परवा दिवशी मी शुक्रवारी गेलती, त्यावेळेस मला एक बाई म्हणली की बाई तुझी पोरगी बरी आहे का ग, असं तसं. म्हणलं हो. तर ती बाई मला सांगत होती काय बाय आले नासकी माणसं आहेत ती, माजलेली माणसं आहेत ती. अरे तुमची लायकी तुमच्याच गावातली तुमचीच लायकी काढायला लागली तर काय तुमच्या जिंदगीवर थू. मटणा खाऊन माज लाव तुम्ही, माज लाव. आणि तुला का नाही रोज मटणाशिवाय म्हणून तर तुझी ढेरी सुटली या हाडभर. आणि कधी फुटल ना ते सुद्धा तुला कळायचं नाही. माणूस म्हणतं नवऱ्याला असं बोलू नये, नवऱ्याला असं बोलू नये, पण तू त्या लायकीचाच आहे. आणि जी मला फडफड करते ना, जी मला घेऊन देऊन लय टणकते ना, तू तर उपकाराच्या भाषा करूच नको. मला याच्या त्याच्याकडून बोललेलं कळतंय तुझं. आणि मग त्यांनाच मी हे आणि ते मी प्रूफ सहित बोलते. जे मला सांगतात का नाही त्यांचा मी हेडेव बनवून आवाज बनवून तुला दाखवते की, बघ तू हेडेव. आणि बघतीच पण तुला दाखवतेत की तुझ्या घरातलीच. आणि नाही जनाची नाही मनाची तरी माणसानं लाज ठेवा की बाई. 2 लेकरं आहेत, कशी जगत असतात, एक अपंग आहे, आता ही 12 वर्षाची पोरगी झाली, कसं काय होत असेल कसं काय नाही हे दिलं सोडून. रोज माझ्या डोक्याला टेन्शन आहे, मी कुणाला सांगते का? माझं दुःख मी कुणाला सांगत नाही, कारण दुःख वाटायला कुणाच येत नाही. जेव्हा सुखात असेल ना तेव्हा सगळीच येते ती धावून. ते म्हणतात ना लय गळायला लागलं का नाही, गळायला लागलं की मग ती तुटत पण, मग आंधळायचं, मग रुसायचं लागले मला सांगायला. हो कोणाला राग आला ना तरी पण मला चालेल, कारण मला याच्या त्याच्यापासून कळाय तुमची जी लायकी आहे का नाही. तुम्ही माझं चुकलं नसतं ना तर तुम्ही मला येऊन बोला. मी तर येतेच ना, आणि माझा फोन नंबर आहे, मला फोन करून बोलवा, मी तिथं येते. माझं काहीच चुकलं नाही का ना, मी तिथं येते आणि मग मला बोला, कळलं का? म्हणून म्हणते ती निंदा करणाऱ्याचं घर शेजारी. कितीही उपकार केलं ना, कितीही आपण काही केलं ना, तरी पण ती नांगा खाली ती खालीच राहतो का माहितीये का? कारण उपकार असं वरी निघत नाहीत. उपकार करणारं एक असतंय आणि दाखवणारं एक असतंय. तर मला काय जास्त त्याबद्दल बोलायचं नाही. आणि
राहिला प्रश्न आता तुम्ही म्हणता त्या दिवशी हेडं टाकला लय हसून टाकला असं तसं. आता त्याची लायकीच नव्हती. तुम्ही बघत आहात माझा चेहरा कसा होता. कारण ज्या वेळेस तो मला दिसतो ना त्या वेळेस मी असं डिप्रेशनमध्ये जाते. मला त्या वेळेस माझ्या लेकरांचा अधिकार त्यांनी विसकून घेतलेला आहे ना, त्यामुळं मला एवढं टेन्शनमध्ये मी जाते. मला ते कोण विचारत नाही तू खाती का 2 टाइम, हे नाही कोण विचारत. अरे खाऊन गुच होतो. कितीही चांगलं खाल्लं ना, कितीतरी काही खाल्लं ना तरी गुच होतो. पण माणसाने जरा बोलताना ना जीभ चावून, आणि म्हणतात ना जिभेला हाड नसते, ते बरोबर आहे. काही बोलायचं उठायचं सुटायचं बोलायचंच. त्याला निमिटच नसतं, त्याला येसनच नाही. बैलाला कशी नाकात येसन असते तसं तुम्हाला येसन बांधायला पाहिजे आणि वडायला पाहिजे दरा 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 कुत्रे एवढी. तुझ्या गांडीत हिंमत असेल ना तर मला फोन करून बोलवून घे, मी तिथं येते आणि मग मला बोल तुला काय बोलायचंय ते, कळलं का? त्याच्यापाशी गु नको खाऊ. एवढीच एका बापाची औलाद असशील ना तू तर मला बोलव, मी येते तिथं. आणि लय लांबची गोष्ट कशाला, मी शुक्रवारी चालते की, आणि तू अशी बुरका झाकून गेली की पुढनं. तेव्हा नाही तुझा हिंमत झाला. आणि तुझ्या लेकाला बी विचार जाऊन येते का नाही मी. तुझा लेक तर तिथं असतोच की 24 तास दुकानावर. तेव्हा नाही तुला कळत. अगं ही टिकली बी लिहायची नसते, नावापुरतं लिहायची आणि तोंडाला शोभा यावा म्हणून. तुझ्या लेकाची लायकी सुद्धा नाही की मी गळ्यातल्या घालावं आणि टिकली घालावं, असं काही तो गोष्टी बी केल्या नाही त्या. आणि तू लागलीच वय बोलायला याच्या त्याच्यापाशी. आणि तू जे त्याशी बोललीस ना तर चल मी शुक्रवारी येते. तुझ्या गांडीत किती हिंमत आहे ना ते मला दाखव. आणि आता तू बोलच यायचे त्याच्यापाशी, तुझी लायकीच काढते बघ कुत्रे दलिंदर.